विठ्ठल 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 उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधते साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जानगीर बाबा की जय। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन ओ पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन तुझार चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु कलावज्ञ जिओ धरार्थावतारम कलंकंक तेजोधिकामोदिवक्त्रम कलानीशवालापनोदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी करुणा
हरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं ओ हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार आहे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार बारंबार ए दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे जू की दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास सब ग्वालन को छोड़ कर मैं आई तेरी द्वार श्री वृषभानु की लाडली जरा मेरी ओर निहार मस्तक हे पाया अरे मस्तक हे पायावरी हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा 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 वार करी ओ मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय एने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंगाचा अल्पसा पर्याय द्यायचा तोसा की आज आपल्या शिरपूर जैन या गावामध्ये माऊली समाधी संजीवन सोहळा निमित्त चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची तृतीय दिवसाची कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आले हे मी माझे परम भाग्य समजते
आणि मंगेश मामा यांनी मला इथे बोलवलं, त्यांचे खूप खूप आभार मानते. आमच्या गावामध्ये ते कार्यक्रमाला होते, त्याच्यामुळे मामाचा आणि माझा परिचय झाला. सगळेच जण त्यांना मामा बोलतात म्हणून मी सुद्धा त्यांना मामा बोलते. आणि माझे मामाच आहे बरं का ते, बरं का, शिरपूरचे महिला मंडळ. तर तृतीय दिवसाचे कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आले, हे माझे परमभाग्य समजते. सुंदर अशी माईक सृष्टी महाराज, वर्णन करावं तेवढं कमी आहे. मृदंगाचार्य ही खूप सुंदर आहे. तुम्ही टाळ्या वाजवू नका, म्हटल्याशिवाय वाजवत जाऊ नका बरं का. म्हटलं तेव्हाच टाळ्या वाजवायच्या, महाराजांनी म्हटलंच नाही तर वाजवायच्या कशाला. आणि सुंदर असे गायनाचार्य आहेत महाराजचे. मंगेश मामा तर आहेच, भरपूर गायनाचार्य महिला मंडळ सुद्धा आहे, चोपदार बाबा सुद्धा आहे आणि आपले शूटिंग करणारे दादा सुद्धा या ठिकाणी सर्वजण आहेत. आणि भरपूर अशा बहुसंख्येने तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात, माझ्या कीर्तनासाठी आलात. खरंच मी तुमचे मनापासून धन्यवाद करते, तुमच्या चरणी साष्टांग धन्यवाद करते. आणि आता आपल्याला भरपूर आज वेळ झालेला महाराज, कारण कीर्तनकारच लेट आले. काय करा, रस्ता एवढा खराब होता महाराज, पाहायचं कामच नाही. म्हटले काका म्हणे थोडासा खराब आहे, थोडासा खराब आहे, रस्ता एवढा खराब होता बस, त्याच्यामुळे वेळ झाला. म्हणून मी तुमची सर्वांची मनापासून खरंच माफी मागते, कारण कीर्तनासाठी वेळ झाला. त्यामुळे सुंदर अशी माईक सिस्टीम, सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपला चालू आहे. आणि तृतीय दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. माझ्यासोबत आलेले आमचे विनायक काका असतील, आमचे रमेश दादा असतील, आमच्या घरचे आई बाबा दादा असतील, या सर्वांना मी धन्यवाद देते. एवढं त्यांचं प्रेम माझ्यावरती महाराज, की इतक्या दूर ते माझ्यासोबत कार्यक्रमासाठी आले. खरंच मनापासून त्यांना सुद्धा धन्यवाद देते, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देते. कुणाचं नाव जर चुकून राहिलं असेल तर मला तुमची मुलगी बहीण म्हणून क्षमा करा. कीर्तनाला वेळ झाला, त्याच्यामुळे आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जर संत वाङ्मय घडून पाहिले तर त्यामध्ये काय अभंग विश्वासाचे आहे. आणि खरंच आहे, परमार्थ करणाऱ्या साधकांच्या ठिकाणी विश्वास असावा लागतो महाराज. विश्वासाशिवाय काही होत नाही बघा. प्रत्येकावर कसा विश्वास असावा लागतो. आपल्या जर देवावरती विश्वास असेल, देवावरती श्रद्धा असेल, तर देव ते कार्य पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून विश्वास नेमका ठेवावरती, कुणावरती ठेवावा, हाच आता सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे. कुणावरती विश्वास ठेवावा, तर आपण संतांवरती, भगवंतावरती विश्वास ठेवावा. बाकी कुणा या कलियुगामध्ये कुणावर सुद्धा विश्वास ठेवू नाही. फक्त संतांवरती, भगवंतावरतीच विश्वास ठेवावा. संत म्हणतात, संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात की बाबांनो, तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर फक्त आणि फक्त भगवंतावरती, संतांवरती विश्वास ठेवा. कारण संतांच्या मार्गानेच तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता. विठ्ठल विठ्ठल बरं, आपल्याला जर आपलं मनोरथ पूर्ण करायचं असेल तर संताशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. या कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही उपाय संतांनी सांगितलेला नाहीये. मग या कलियुगामध्ये करावे तरी काय, नेमकं कलियुगामध्ये आल्याच्या नंतर काय करावं, तर हे आपल्याला संत सांगतात. कलियुगा माझी करावे कीर्तन, ए नारायण देला भेटी, ए नारायण देला भेटी, ए नारायण देला भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, नारायण देईल भेटे. कलियुगा माझे करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटे, देणे नारायण देईल भेटे, भेटे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी.
या कलियुगामध्ये एकमेव पर्याय सांगितलेला आहे की काय करा, भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामचिंतन करा. मग ते किती सोपं आहे महाराज. भगवंताचं नामचिंतन एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे की आपण कुठलंही काम करत असो भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आपण कामात असो, काही करत असो, भगवंताच्या नामचिंतनाशिवाय कुठलाही सोपा पर्याय दुसरा नाही. माऊली सुद्धा वर्णन करतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुमचं कितीही मोठं पाप असू द्या, कितीही मोठं जरी पाप असलं तरी ते भगवंताच्या नामचिंतनाने, भगवंताच्या नामस्मरणाने ते पाप जळून जातं. तृणाग्नी मेळे समरसे झाले, तैसे नाम केले जप्त हरी. जसं की तृण म्हणजे गवत, लक्षावधी गवताच्या पेंढ्या जाळण्यासाठी फक्त आणि फक्त एक काडी पुरेशी आहे. आपल्याला जर शेतामधल्या जर ते पेंढ्या असतात त्या जाळायच्या असेल तर फक्त आपण एक काडी माचीची जी काडी असते एक जरी लावली तरी सगळं जळून जातं. तशी ती काडी, एकच काडी पुरेशी आहे. तशी भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा सर्वात सोपा आपल्याला उपाय सांगितलेला आहे. विठ्ठल 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 भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला माऊली म्हणतात, काय म्हणतात, तृणाग्नी वेळे समरस झाले, तैसे नाम केले जप्ता हरी. म्हणून तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामचिंतन घेण्यासाठी कुठलाही पैसा लागत नाही किंवा कुठलीही मेहनत लागत नाही. जेवढं की आपण सोयाबीन सोंगायला जातो किती मेहनत लागते, कापूस वेचायला लागतो किती मेहनत लागते, खूप मेहनत लागते. पण आपण कामामध्ये काम भजा, राम राम म्हणजे काम करत असताना सुद्धा आपण देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन करू शकतो. आपल्या देवाचं चिंतन कसं करायचं, नामस्मरण कसं करायचं, हरीची प्राप्ती कशी करायची, कोणता उपाय आपल्याला सांगितलेला आहे हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. हरी प्राप्ती सेव पाय, 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 राम संतांचे ते पाय, राम संतांचे ते पाय, तेरे साधती साधरे, तेरे साधती साधरे, तेरे साधती साधरे, तेरे साधती साधरे, हरी प्राप्ती सेव पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, हरी प्राप्ती सेव पाय, धरावे धरावे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, संताचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. एकनाथ महाराजांनी सांगितलं की तुमच्या प्राप्तीचा उपाय संतांचे पाय धरा. काही लोकांनी याचा उलट विचार केला, गेले आणि संतांच्या पायाला मिठी मारली. तर नाथ महाराजांचा भावार्थ तसा नसून ते सांगतात की संतांना शरण जा. काय करा, संतांना शरण जा. संतांचे डायरेक्ट पाय जाऊन धरू नका, तर संतांना शरण जा. गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. की भजन किती श्रेष्ठ आहे. शास्त्रकार सांगतात, शतं विहाय भोक्तव्यं सहस्रं स्नानमाचरेत, लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं भजे. 100 कामे सोडून भोजन करावं, ते तर आम्ही करतो. 1000 कामे सोडून स्नान करावं,
लक्ष कामे सोडून दान करावं आणि कोटी कामे सोडून भगवंताचं भजन करावं. विठ्ठल 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 भजन करावं महाराज. भजन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि भजनाला महत्त्व दिलेलं आहे. भगवंताच्या नामचिंतनाला महत्त्व दिलेलं आहे. नारद मुनी सुद्धा म्हणतात की भजन किती श्रेष्ठ आहे महाराज. अतिशय श्रेष्ठ असं सोपं असं काय आहे भजन आहे. भजन एवढं सोपं कोणतंही कार्य नाही. मग आता एका ठिकाणी संत म्हणतात की बाबा आपण काय करू डायरेक्ट संतांचे पाय धरू. आता काही मंडळी देहूला जायला निघाली आणि देहूला जात असताना संत कुठे आहे संत कुठे आहे संत कुठे आहे शोधायला लागली. खूप फिरले पण यांना संतांचा पत्ता काही सापडला. आता मला सांगा संत काय रस्त्यावर पडले का यांना भेट द्यायला. कारण एका ठिकाणी नाथ महाराज म्हणतात ओ बहुआ मगड आहे संत भेटे 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 ओ बहुआ मगड आहे संत भेटे 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 हे परी जग देते करुणा केले परि जगदेने करुणा के परी जग देते करुणा केले परि जगदेने करुणा के विठ्ठल विठ्ठल म्हणावे ओवेळा दावी नारायण ऐसे वर्म दावी नारायण ऐसे वर्म दावी नारायण दावी नारायण दावी नारायण री बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. एका ठिकाणी नाथ महाराज सुद्धा म्हणतात कोटी जन्माची पुण्य सामुग्री जरी गाठे असेल येती ते जोडे माझ्या संतांच्या संगती संत संगे भक्ती उल्हासे. संतांची भेट कशी आहे बहु अवघड आहे संत भेटी परिजग जेठी करुणा केली. मग संतांची भेट जरी तुम्हाला झाली तर हरीची प्राप्ती होत नाही. मग काय करावे लागेल ते नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात वर्णन करतात. तेने साधती साधने तेने साधती साधन गम बगा बगा बदरने तेने साधती साधने तेने साधती गर 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 निसा तेने साधती साधने तेने साधती साधने आ तेने साधती साधने
तुटती भावाची बंधने 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 तेने साधते साधने तेने साधते साधते साधने वा 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 टाळ्या वाजवा टाळ्या मागची मंडळी मला सर्वजण दिसतात बरं का मागचे बसलेले येणे साधती साधने तुटती भवाची बंधने नाथबाबांनी एक साधन सांगितलेलं आहे येणे साधती साधने तुटती भवाची बंधने आता एक गृहस्थ एका झाडाखाली उभा राहून विचार करत होता एका झाडाखाली बसलेला आणि विचार करतोय त्या झाडाला खूप फळे आलेली होती आता या गृहस्थाने विचार केला की पाखरे येतात झाडाचे फळे खाऊन जातात आपण जर उडत जाऊन झाडाचे फळ खाल्ले तर बरंच होईल पण त्यासाठी पंख लागतील मग काय करावे मग याने कृत्रिम धातूचे पंख तयार केले म्हणजेच दोन सूप घेतले आणि दोन्ही बाजूला बांधले सूप तुम्हाला माहिती आहे ना महिला मंडळ बोलत नाही वाटतं तुमच्या गावातल्या महिला बोलतात का भांडणं लागले कशी बोलतात हा सूप घेतले आणि दोन्ही बाजूला बांधले बांधल्याच्या नंतर एका माढीवर गेला आणि ज्या झाडाला फळे आली होती त्या झाडावरून उडी मारली आता जशी उडी मारली तशी फळ खायला तर मिळालंच पण जशी उडी मारली तसा हा तोंडावर पडला पायाला लागलं गुडघे फुटले डोके फुटले काही मंडळी ती धावत आली त्याला उचललं म्हटले बाबा काय गरज होती एवढ्या उंचावर उडी मारायची थोडा तरी विचार करायचा काही काही लोक विचार करत जेवणाचा विचार करत गुलाबजामुन जास्त असेल तर विचार करत नाही एक गृहस्थ आपल्या ओट्यावरती बसायचा आणि दररोज त्याच्या ओट्यासमोर एक म्हशीचा कळप जायचा तुमच्या गावात म्हशी आहेत ना हा असलच म्हशीचा कळप जायचा आता एक गृहस्थाने विचार केला एका म्हशीचे शिंग असे लांब होते आणि एका म्हशीचे शिंग गोल होते आता एक गृहस्थाने विचार केला की त्या म्हशीच्या गोल गोल शिंगामध्ये माझं डोकं बसल का काय बसल का डोकं बसल का दररोज विचार करत बसला असे 6 महिने निघून गेले एके दिवशी म्हशीचा कळप आला आणि हा जसा घरातून पळत आला तसा म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं आता मला सांगा म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातल्याच्या नंतर शिरपूरच्या महिला मंडळ म्हैस शांत बसल का शांत म्हशीने जशी उधळायला सुरुवात केली तुमच्या सगळ्या शिरपूर गावातून ती म्हैस फिरून आता हा मरणाच्या वाटेवरती टेकला तेव्हा त्या म्हशीने त्याला सोडलं तेवढ्यात लोक धावत आले लोक म्हणाले बाबा थोडा तरी विचार करायचा रे तू मरणाच्या वाटेवरती टेकला तेव्हा त्या म्हशीने तुला सोडला थोडा तरी विचार करायचा म्हशीच्या शिंगामध्ये कोणी डोकं घालतं का हा आता थोडा नाही मी 6 महिने विचार करत होतो तेव्हाच मी एवढा मोठा प्रयोग केला विठ्ठल तसंच या गृहस्थाने जशी झाडावरून खाली उडी मारली तसे याचं डोकं फुटलं गुडघे फुटले पायाला लागलं लोक धावत आले त्याला उचललं म्हटले बाबा काय गरज होती एवढ्या उंचावर उडी मारायची एवढ्या उंचावर उडी मारायची काय गरज होती तुझ्या हाताला लागला पायाला लागलं डोकं फुटलं हा म्हणला डोकं फुटू द्या पण संशय मात्र मिटला मग आपल्याला संताकडे जर जायचं असेल आपण जर डायरेक्ट झाडावर उडी मारली तर आपलं डोकाने गुडघे फुटल्याशिवाय राहणार म्हणून संताची जर भगवंताची जर प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर संत शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही
संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. मग संतापर्यंत पोहोचायचं कसं आहे? तुकोबार सांगतात, ऐसी ऐसी आणि भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधू रे. संतांची भेट कशी आहे? अवघड आहे महाराज, दुर्लभ आहे. दुर्लभम त्रेमेवेत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. मानवपण, साधकपण आणि संतांचा सहवास, या 3 गोष्टी शास्त्रामध्ये दुर्लभ सांगितलेल्या आहेत. संतांची भेट ही दुर्लभ आहे. भगवे कपडे घातले म्हणून कोणी साधू होत नाही किंवा संत होत नाही. पांढरे कपडे घातले म्हणजे कोणी महाराज होत? महाराज होत नाही का? मग आम्ही कोणी? आम्ही महाराज नाही का? भगवे कपडे घातले म्हणजे माणूस साधू होत नाही किंवा संत होत नाही. 2 भाऊ होते बघा, त्यांच्या घरी 30 एकर शेती होती. बरेच दिवस एकत्र आले आणि काही दिवसांनी ते वेगळे झाले. वेगळे झाल्याच्या नंतर 15-15 एकर शेती त्यांना वाटून देण्यात. आता जो मोठा भाऊ होता त्याने सुद्धा बाजरी पेरली आणि जो लहान भाऊ होता त्याने सुद्धा बाजरी पेरली. पण जो मोठा भाऊ होता त्याच्या बाजरीचे कणीस मोठे होते आणि जो लहान भाऊ होता त्याच्या बाजरीचे कणीस लहान होते. आता हा लहान भाऊ म्हणाला, आपल्याला काही शेती परवडत नाही. त्याने ठोक्याने बटाईने ती शेती देऊन टाकली आणि दिल्याच्या नंतर त्याच्या शेताच्या शेजारीच एक शेततळ होतं. एक व्यक्ती तिथे मासे पकडत होता. आता मासे पकडत असताना हाही तिथे गेला. गेल्याच्या नंतर विचारलं, केवढ्याला विकता मासे? मला 50 रुपयाला एक मासा विकतो. आम्हाला भाव माहीत नाही बर का. 50 रुपयाला एक मासा विकतो म्हणले, दिवसाचे 500 रुपये होतात. आता हा म्हणाला, आपल्याला सुद्धा हा धंदा चालू करायला परवडतो. दुसऱ्या दिवशी हाही आला. हाही तिथे गळ टाकू लागला, पण याच्या जाळ्यामध्ये छोटे मासे अडकायचे आणि त्या व्यक्तीच्या जाळ्यामध्ये मोठे मासे अडकायचे. आता हा म्हणाला, क्या करू यार, खेत में गया तो लांगा लूंगा, मच्छी पकडने गया तो जंगा जुंगा. योगायोगाने गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि सप्ताह चालू असताना कीर्तन वगैरे झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर तो व्यक्ती तिथे आला. म्हटले, कसं झालं कीर्तन? लोक म्हणले, बरं झालं बाबा. मग किती दिले पैसे? म्हटले, दिले 20,000 रुपये. म्हटले, 2 तासाचे 20,000? आम्हाला सुद्धा हा धंदा चालू करायला परवडतो. आता याने काय केलं, भगवे कपडे घातले आणि गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्याच दिवशी योगायोगाने शिरपूर गावामध्ये चोरी झाली आणि लोक हे चोर शोधतच होते. आता योगायोगाने हाच तिथे सापडला. झाडाला उलटा बांधून मरस्तर आणला. आता लोक म्हणत, हा म्हणला, क्या करू यार, खेत में गया तो लांगा लूंगा, मच्छी पकड़ने गया तो झांगा झुंगा, साधू बन गया तो उल्टा टांगा. विठाल 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 म्हणजे भगवे कपडे घातले म्हणजे कोणी साधू होत नाही. संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नोय पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, सारिखे. संतनवती जगा माणसाच्या सारिखे. संत हे माणसासारखे नव्हते महाराज. संतांनी काय केलं नाही हो आपल्यासाठी? माझ्या ज्ञानोबराने काय केलं नाही महाराज आपल्यासाठी? अवघी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली
एवढे ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवले की आपण त्यांना वर्षभर उघडू सुद्धा पाहत नाही. तिच्यावर जाळं चढलं का काय झालं बघत नाही, फक्त आळंदीला जातो ग्रंथ घेऊन घरी येतो, त्याला उघडून सुद्धा आपण पाहत नाही. ज्ञानोबाने काय केलं नाही आपल्यासाठी महाराज, ज्ञानेश्वरी लिहून ठेवली हो, पण जगाने काय केलं त्यांना, फक्त त्रासच दिला, फक्त आणि फक्त त्रास दिला माऊलींना महाराज. एवढा त्रास दिला. आपल्या थोडं सुद्धा दुःख झालं तर आपण म्हणतो देवा माझ्यासारखं दुःख कोणालाच नसेल रे, पण देवाने संतांनी किती त्रास सहन केला हो लोकांचा. लोकांनी त्यांना खापर सुद्धा दिलं नाही महाराज भांडे भाजायला, एवढा त्रास संतांनी आपल्यासाठी सहन केला. आपलं दुःख त्यांच्या पुढे काहीच नाहीये. आपल्याला थोडं जरी दुःख आलं तर आपण रडत बसतो, पण दुःख हे चांगल्या माणसालाच होत असतं महाराज. नाव हे चांगल्या माणसालाच ठेवली जातात, वाईटाच्या नांदी कोणीच लागत. आपल्याला जर लोक नावं ठेवत असेल तर एकच ध्यानात ठेवायचं, लोक जर आपल्याला नावं ठेवत असेल तर आपण समजायचं की आपली प्रगती आता सुरू झाली. कारण जेव्हा माणसाची प्रगती चालू होते तेव्हा मागची नावं ठेवायला लागतात. आणि भुंकणारे खूप असतात, त्यांना कुत्रे म्हणून सोडून द्यावं लागतं, है की नाही. म्हणून ज्याला जे करायचं ते करायचं, पण आपल्याला जे करायचं, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोयीताचा धंदा, आमचा सोयीताचा धंदा, आमचा सोयीताचा धंदा. कोणी नेता कोणी वंदा, आमचा सोयीदाचा धंदा, आमचा सोयीदाचा धंदा, आमचा सोयीदाचा धंदा. वा. कोणी निंदा कोणी वंदा, आपला सोयीताचा धंदा. निंदा करणारे खूप असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आपल्याला जे करायचं महाराज तेच आपण करायचं, कारण लोकांना नावं ठेवण्यात आपला वेळ वाया घालवायचा. कुणाला नावं ठेवल्याने आपलं बरं होणार नाही. आपण असं म्हणतो हा तसा तो तसा, हा तसा तो तसा. तुला काय करायचं महाराज, घरच्या भाकरी खाऊन लोकांचं धुणं धुवत बसायचं नाही. आपल्याला सवय असते महाराज, महिला मंडळाचा फार सवय असते, काय सांगावं. तुला माहिती का आपल्या गावामध्ये काय झालं, तुला माहिती का आपल्या गावामध्ये काय झालं. हिजच काही तंटामुक्तीचे अध्यक्षाचे महाराज सांगायला येते आपल्या गावामध्ये काय झालं. काय करायचं तुला, आपण आपलं स्वतःच बघायचं. आपण देवाच्या कार्यामध्ये एवढा वेळ वाया घालवत नाही की देवाच्या कार्यामध्ये आपला वेळ वाया जाणार आहे का, जाणार नाही. भगवंताच्या डायरीमध्ये कुठेतरी आपलं नाव लागलं पाहिजे असं जीवन माणसाने जगावं म्हणायचं. नाहीतर त्या जीवन जगत असताना त्या जीवनाला काही सुद्धा अर्थ. आपले सगळे आता मॉडेल जमान्यातले झालेले महाराज, त्यांना असं वाटतं चांगलं राहावं, मस्त राहावं, चांगलं जीवन जगावं, इकडे फिरावं तिकडे फिरावं. याला जीवन जगणं म्हणत नाही. तसं तर जीवन कुत्रे सुद्धा जगतात हो, पण जीवन कसं जगायचं की भगवंताच्या डायरीमध्ये कुठेतरी आपलं नाव लागावं. देवाने सुद्धा म्हणावं की बाबा हा होता, याने माझी भक्ती केली बरं का, याने माझं नामचिंतन केलं, माझं नामस्मरण याने केलं. त्याच्या डायरीमध्ये कुठेतरी आपलं नाव लागणं गरजेचं आहे. विठ्ठल का तुमच्या गावामध्ये आहे का, असेलच म्हणा. त्यांचा विश्वास आहे, असू द्या, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. पण जे आपले संत आहेत, ज्यांनी आपल्याला सांगितलंय की काय करावं, कसं जगावं, कसं मरावं, तेच आपण त्याचं अवलोकन करणं फार गरजेचं. भक्ती करत असताना एकाच देवाची भक्ती करत जा. दररोज देव बदलत जाऊ नका, कारण तुम्ही जर दररोज देव बदलत राहिले तर तुम्ही जर संकटात असेल तर त्या देवाला कसं वाटेल. आता तुम्ही खंडोबाची भक्ती करत असेल, खंडोबाला वाटेल महादेव येईन, महादेवाला वाटेल खंडोबा येईल, महादेव येणार नाही, खंडोबा सुद्धा येणार नाही. मग तुम्ही एकलेच लटकत बसा इकडे. त्याच्यामुळे भक्ती करत असताना एकाच देवाची भक्ती करत जा. एक दरीला चित्ती तोची रखमाईचा कती. भक्ती करत असताना एकाच देवाचं भजन असं करायचं की देवाला सुद्धा आनंद झाला पाहिजे. एवढं भक्ती देवाची करायची महाराज. तुम्ही कुणालाही बजा, पण मनापासून भक्ती करत जा. आता मी एकच म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा, श्री राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे, तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे, राधे राधे बोल रे,
श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे 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 तू राधे 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 बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे ए जीवन अनमोल रे तू जीवन अनमोल रे इस मिट्टी में ना घोल रे इस मिट्टी में ना बोल रे ए जीवन अनमोल रे इस मिट्टी में ना घोल रे तू राधे 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 तू राधे 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 तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे श्यामा श्यामा बोल रे तू राधे राधे बोल रे श्यामा श्यामा बोल रे म्हणून भगवंताची भक्ती करत असताना एकाच देवाची भक्ती करायची पण एवढी करायची महाराज की देवाला सुद्धा आनंद झाला पाहिजे अशी आपली भक्ती असावी. नाही तर काय आपण दररोज जर देव बदलत राहिलो तर आपल्या जीवनाचं काही खरं नाही. म्हणून एकाच देवाची भक्ती करायची. विठ्ठल 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 एकाच देवाची भक्ती करायची. वास्तविक पाहायला गेलं तर या जगामध्ये काय झालं महाराज सगळे कैशाचे पैशाचे लोभी झाले. सब पैसे के भाई अपना साथी कोई सगळे फक्त पैशापुरतेच आहे. तुम्ही जर गावचे सरपंच असेल तर तुम्हाला सगळे लोक पाटील 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 बोलतील. पण एकदा कधी तुमचं पद गेलं महाराज तर तुम्हाला किंमत राहत नाही. पद गेलं की सगळं गेलं महाराज. पद संपल्यानंतर माणसाला कवडीची सुद्धा किंमत राहत नाही. जोपर्यंत पद आहे जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंतच लोक आपल्याला विचारतात. सब पैसे के भाई अपना साथी जोवरी चलना गा तोवरी मनती माझा जोवरी चलना तोवरी मनती मानती लहान थोर देह सुखाची आकाजा मानती लहान थोर देह सुखाची आशा इंद्रिय मावळली आला बागुला जा इंद्रिय मावळली आला बागोला मरे त्यारी हरा चरण दाई गोविंदा स्वरदारी हो चरण गोवे सोम जो रे बाळा पडियाचे मदाला सोम जो रे बाळा हे परियेची मदानाचा जोर माळा परियंत्री मदानाचा जोर जोवरी चढण गा तोवरी म्हणती माझा. माणसं कशी आहेत महाराज जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहेत आपल्याजवळ संपत्ती आहे
आपलं जोपर्यंत अस्तित्व आपण चांगल्या दर्जाच्या ठिकाणी आहेत, आपण सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, आमदार असेल, खासदार असेल, तर आपल्याला महत्व देतात. एकदा का आपलं पद गेलं की आपल्याला कोणी सुद्धा विचारत. आपण जर काही कामाचे नसलो की घरचे सुद्धा आपल्याला विचारत. घरचे काय म्हणतात, हे काय कामाचं आहे, याला काही काम नाही, हे रिकामटेकडेच, याला काय काम आहे, असे घरचे सुद्धा आपल्याला हाकलून देतात. पण एकच सांगेन, घरच्यांनी जर आपल्याला हाकलून दिलं, या समाजाने जर आपल्याला हाकलून दिलं महाराज, कुणी आपल्याला जवळ प्रेमाने घेतलं नाही, तर एकच काम करायचं, माऊली ज्ञानोबा यांच्या कुशीमध्ये जायचं. माऊली तुम्हाला एवढं मोठं करतील, एवढं मोठं करतील की अख्खं जग तुमच्या चरणावरती झुकलं पाहिजे आणि अख्खं जग तुमच्या पाया पडेल. एवढं माऊलींचा आशीर्वाद आहे, माऊलींची कृपा आहे महाराज. आणि एकदा कधी देवाची कृपा झाली, देव तर तुमच्या सोबत असेल ना महाराज, तर तुमच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू देणार नाही. फक्त तो भगवान परमात्मा तुमच्या सोबत असला पाहिजे. भगवंत सोबत असेल तर कुणाला सुद्धा घाबरण्याची गरज. देवतारितया मारिल तो कोण, देवतारितया मारिल तो कोण, देवतारितया मारिल तो कोण, देवतारितया मारिल तो कोण. न मोड काटा हिंडता मन, न मोड काटा हिंडता मन, ओ न मोड काटा हिंडता मन, न मोड काटा हिंडता मन, देवतारितया मारिल तो कोण, देवतारितया मारिल तो कोण, देवतारितया मारिल तो कोण, देवतारितया मारिल तो कोण. वा वा. देव तारितया मारील तर कोण, तो भगवान परमात्मा तारणार आहे महाराज. तुम्ही आम्ही तारणारे नाही. म्हणून भगवान परमात्मा जर सोबत असेल तर आपल्याला केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही. ही दुनिया कशी आहे, मतलबी आहे महाराज. आपलं जोपर्यंत काम आहे तोपर्यंत सगळे आपल्याला गोड बोलतील, सगळे आपल्या सोबत राहतील. पैसा आहे तोपर्यंत, पैसा कुणाला नको वाटतं बरं, सगळ्यांनाच वाटतं आपल्याजवळ पैसा असला पाहिजे. सब पैसे के भाई अपना साथी कोई नहीं. सगळं जग हे फक्त पैशा मागे धावतंय महाराज. पैशाशिवाय काही होऊ शकत, सगळे पैशा मागे धावतात. आता तुम्ही एवढ्या सकाळी 3 वाजता उठता, कापूस वेचायला जाता, कशासाठी जाता, पैशासाठी जाता. सोयाबीनच्या सट्ट्यामध्ये गेल्या, कशासाठी गेल्या, सोयाबीन बघायसाठी. शेत बघितलं नव्हतं तुम्ही, कशासाठी गेल्या, फक्त आणि फक्त पैशासाठी. सगळे पैशाच्या मागे लागलेले आहेत. लहान मुलगा सुद्धा त्याला काय पाहिजे असतं, पैसे पाहिजे असतात फक्त. एक 4थीचा मुलगा, त्याने श्रीमंत व्हायचं स्वप्न बघितलं आणि श्रीमंत व्हायचं स्वप्न बघितल्याच्या नंतर तो शाळेतून घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बाबाला म्हणाला, बाबा गुरुजींनी रजिस्टर आणून द्यायला सांगितलं. आता बाबांनी लगेच रजिस्टर आणून दिलं. बाबाला वाटलं आपला मुलगा कलेक्टर होतो का डॉक्टर होतो का इंजिनियर होतो. खूप मोठे मोठे स्वप्न असतात आई वडिलांची. त्याला रजिस्टर आणून दिल्याच्या नंतर वही बर का, आता म्हाताऱ्या बायकांना समजत नाही म्हणून सांगते, वही आणून दिल्याच्या नंतर त्याने काय केलं, ती वही रजिस्टर फाडलं आणि फाडल्याच्या नंतर त्याच्या बारीक बारीक चिठ्ठ्या तयार केल्या आणि बाजारामध्ये विकण्यासाठी. आता मला सांगा, बाजारामध्ये सगळे शहाणेच येतात का हो? तुमची इथला बाजार कुठे आहे? जरात बोला ना. बर जाऊ द्या, कुठे असो. त्या बाजारामध्ये विकण्यासाठी नेलं आणि नेल्याच्या नंतर हा माशा मारायचा औषध म्हणून विकायला. आता बाजारामध्ये सगळे शहाणेच येत नाही, सगळे वेडे येत नाही. काय येतात ते 150 आणे.
तसाच 150 आणा त्या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर तो म्हणाला केवढ्याला ही पुडी? हा म्हणला 50 रुपयाला एक पुडी. याने पुडी घेतली, हातामध्ये घेतली आणि पुडी सोडायला लागला. ते भडक मुलगा म्हणाला बाबा तुम्हाला बाजारामधल्या माशा मारायच्या की घरच्या? हा म्हटला घरच्या. मग घरी जाऊन पुडी सोडा. आता याला खात्री पटली. याने 100 नाही 200 नाही 300 नाही 500 रुपयाच्या पुड्या घेतल्या आणि घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायकोने जेवायला ताट वाढलं आणि याला त्या पुडीची आठवण झाली. ती त्याने पुडी सोडली. एका हाताने पुडी सोडायला लागला आणि एका हातामध्ये त्याने घास घेतला. उजव्या हातामध्ये घास घेतला आणि डाव्या हाताने पुडी सोडायला लागला. जशी पुडी सोडली त्या पुडीमध्ये औषध असेल का महाराज? औषध तर त्या पुडीमध्ये नव्हतंच. त्या पुडीमध्ये असं लिहिलं होतं की बाबा उजव्या हाताने जेवण कर आणि डाव्या हाताने माशा मार. विठ्ठल विठ्ठल म्हणून सगळे कसे आहे पैशाच्या पाठीमागे लागलेले आहे. सब पैसे की भाई अपना साथी कोई. सगळ्यांना पाहिजे फक्त पैसा पाहिजे महाराज. पण सगळे पैशाच्या मागे लागले पण आपल्याला काय करायचं? संतांची भक्ती करायची, भगवंताची भक्ती आपल्याला करायची. कारण संत एवढे श्रेष्ठ कुणी सुद्धा नाही. संतांच्या माध्यमातूनच आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. एकदा नाथ महाराज नदीकाठी बसलेले असताना, संत किती उदार आहे ते मी तुम्हाला सांगते. नदीकाठी बसलेले असताना नाथ महाराज एक विंचू आला आणि तो विंचू पाण्यात पडला. विंचू पाण्यात पडल्याच्या नंतर नाथ बाबांना त्या विंचवाची दया आली. संत हे दयाळू मायाळू असतात आणि विंचवाची दया आल्याच्या नंतर त्याने त्या विंचवाला आपल्या तर हातावर घेतलं. त्या विंचवाने महाराजांचा त्याला द्वेष केला. त्याने हात झटकला, विंचू परत पाण्यात पडला. परत त्यांनी आपल्या तर हातावर त्याला घेतलं. परत त्याने द्वेष केला, परत पाण्यात पडला, परत तर हातावर घेतलं. अशी प्रक्रिया खूप वेळ चालू होती. तेवढ्यात एक गृहस्थ त्या ठिकाणी आला आणि म्हणाला बाबा तो विंचू तुमच्या त्याला द्वेष करतोय, तुमच्या हाताला चावतोय, तरी सुद्धा तुम्ही त्याला वर काढण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा नाथ बाबा म्हणाले की बाबा तो विंचू असून त्यांचा वाईट गुणधर्म सोडत नाही, तर आपण संत असून आपला चांगला गुणधर्म का सोडावा? कारण संत हे दयाळू मायाळू असतात आणि दुसऱ्याच्या सुखासाठी आपला देह झिजवत असतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोक्षता. याच्याही पुढे सांगेल नाथ बाबा एका गल्लीमध्ये मधुकरीला जात असताना तेथील सर्व बायका मधुकरी द्यायच्या, पण एक बाई मात्र मधुकरी देत. महिला मंडळ ऐका बर का, तुमच्या मालकाकडे जर कुणाचे पैसे असेल उधार आणलेले, तुमचे मालक घरी जरी असेल तर तुम्ही काय सांगता? आमचे मालक बाहेर गेलेले बर का, गावी गेलेले ते घरी. तशी ती बाई दररोज महाराजांना काही ना काही कारण सांगायची. एक दिवस नाथ बाबा आले आणि आल्याच्या नंतर त्या बाईच्या दारामध्ये बसले. ती बाई घर सारवत होती. नाथ बाबांना बघितल्याबरोबर तिची तळपायातल्या मस्तकात गेली. तसंच एक दुकानासमोर दुकानदाराने पाटी लावली होती, आज रोख उद्या उधार. एक गृहस्थ तेथे आला आणि आल्याच्या नंतर त्याने ती पाटी वाचली. आता तो म्हणाला आज पैसे देण्यापेक्षा उद्या उधार नेऊ. दुसऱ्या दिवशी आला, सर्व सामान घेतले व निघाला. तेवढ्यात दुकानदार म्हणला अहो बाबा पैसे. तो मला तुम्हीच तर दुकानासमोर पाटी लावली की आज रोख उद्या उधार, आणि परत पाटी वाचा. त्या पाटीवर तेच लिहिलं होतं. तशी ती बाई दररोज महाराजांना काही ना काही कारण सांगायची. नाथ बाबा तिच्या दारामध्ये बसले. ती घर सारवत होती आणि नाथ बाबांना बघितल्या बरोबर तिची तळपायातल्या मस्तकात गेली आणि शेणाचा पोतरा उचलला आणि नाथ बाबांच्या अंगावर. आपल्याला बघा शाळेमध्ये एका मुलाने जर एखाद्याला एक चापट मारली तर दुसरा काय करतो, त्याला 2 मारतो. पण नाथ बाबाने तसं केलं. तो शेणाचा पोतरा उचलला, आपल्या झुळीमध्ये टाकला आणि टाकल्याच्या नंतर घरी गेले. तो पोतरा धुतला, वाळवला, त्याच्या बारीक बारीक वाती केल्या आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये लावल्या. त्या वातीचा लख प्रकाश पडला. तेव्हा नाथ महाराज म्हणतात की बाबा जसा या वातीचा तुझ्या मंदिरामध्ये प्रकाश पडलाय तसा त्या मातीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे. संत किती उदार असतात
याची उपमा सुद्धा आपण करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये अशा दोनच उपमा आहेत. पहिले म्हणजे संत आणि दुसरी म्हणजे आई वडील. रात्रंदिवस कष्ट करतात. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है मगर माँ नहीं मिलती. या जगामध्ये आपल्याला सर्व काही मिळेल हो, पण आई वडील मात्र आपल्याला मिळणार. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळेल पण आई वडील आपल्याला परत मिळणार नाही. म्हणून जे आई वडील आहे, माझ्या कीर्तनातून काही घेतलं नाही तरी चालेल, पण माझी एकाच तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आई वडिलांची सेवा. याच्या पलीकडे तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण आई वडिलांना सांभाळा महाराज. आपले आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाही, आपल्या आई वडिलांचे म्हातारपणी हाल होणार नाही याची काळजी घेणं आपलं मुलाचं परम कर्तव्य असतं महाराज. तो मंदिरात गेला नाही तरी चालेल, त्याने देवाला हात जोडले नाही तरी सुद्धा चालेल, पण त्याने जर आई वडिलांची सेवा केली तर देवाची सेवा झाली असं समजावं. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपल्या आई वडिलांवर एवढं प्रेम नाही एवढं आपण कुत्र्यावरती प्रेम करतो महाराज. आपण किती हुशार आहे बघा. आई वडिलांना आपण जीव लावत नाही, त्यांना घरात घेत नाही, त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडून देतो. आणि कुत्र्याला एवढा जीव लावतो, एवढा जीव लावतो, त्याला एसीच्या गाडीमध्ये फिरवतो, वाटेल ते कुत्र्याला खाऊ घालतो, एवढं प्रेम करतो त्याच्यावरती. आणि आई वडील आपले कुठे असतात? वृद्धाश्रमामध्ये असतात. म्हणून विचार करा. आज घरी जा आणि बायकोच्या पाया पडा. शिरपूरचे आहे का नाही? आई इकडे. बायको म्हणाल डोक्यात फरक पडला काय? म्हणत आईचं कीर्तन ऐकून आलो. आज आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये परत आणतो म्हणावं. ती म्हणेल बंगल्यात राहू देणार नाही, नको राहू दे म्हणावं. जर्सी गाईच्या गोट्यात ठेवतो म्हणावं. त्या आई वडिलांना 2 पाटक्या गोदड्या, 2 जर्मलचे ताट आणि मुलांबाळातून उरलेली एखादी चपाती त्या आई वडिलांना द्या, एखादी भाकर द्या. तुम्ही ऑफिसला जात असताना जसे जनावर वाट बघत असतात महाराज की माझा मालक येईन आणि मला चारा टाकेल, तसे आई वडील सुद्धा तुमची वाट बघत असेल की माझा बाळू येईन आणि मला भाकर. ऑफिसला जात असताना तुमचा वेळ वाचवते. जशी कुत्र्याला भाकर टाकता तशीच भाकर गोठ्यामध्ये. त्या भाकरीकडे बघू सुद्धा नका. शेणात पडली का गव्हाणीत पडली बघू नका, तशीच निघून जा. त्या आई वडिलांना चालता येत नाही, ते घासत 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 भाकरी पर्यंत येईल. आई ती भाकर आपल्या हातामध्ये घेईल आणि म्हणेल हो 4 वर्ष होतो आपण वृद्धाश्रमामध्ये, पण ते खाकी कपड्यावाले कर्मचारी दररोज गरम चपात्या द्यायचे. आणि 4 महिने झाले आपला बाळू हा कुत्र्यासारख्या भाकरी फेकतो. तेव्हा बाप म्हणेल म्हातारे तुला खरं सांगू का, पांडुरंगाची शपथ घेऊन तुला सांगतो, त्या भाकरीमध्ये मला आनंद वाटत नव्हता, पण आज माझ्या बाळूने दिलेल्या, माझ्या लेकराने दिलेल्या भाकरीमध्ये मला आनंद वाटतोय. पुत्र कितीही चांगला सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही, पण आई वडिलांना फेकून भाकरी मारा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सेवा करा. आई काय करत नाही आपल्यासाठी. आपण मोठे झाल्याच्या नंतर, आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, तुम्ही केलंच काय माझ्यासाठी, तुम्ही केलंच काय माझ्यासाठी. आई वडील एवढं आपल्यासाठी करतात महाराज, एवढे काबड कष्ट आपल्यासाठी करतात, एवढं मेहनत आपल्यासाठी करतात, आणि आपण लग्न झाल्याच्या नंतर त्यांना लगेच विसरून जातो. आपल्या थोडीशी सुद्धा वाटत नाही, जनाची नाही मनाची सुद्धा वाटत. एवढे आपण कठोर होतो महाराज. पण एक सांगेल, आई वडिलांनी एवढी सेवा, आईची वडिलाची जर सेवा आपण केली तर आपण फार पुण्य केलं. आपल्या एवढं श्रेष्ठ या जगामध्ये कुणी सुद्धा नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. म्हणून आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार.
वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो नबीची चांदणी तू चंद्राची कोर. जिंदगी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. ओ हो 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 दळपच्या उन्हात रखरखत्या रानात, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामा. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो म्हणून आई वडिलांची सेवा करणार. वडील सुद्धा आपल्यासाठी काय करत नाही हो. शेतीमध्ये पाणी देतो महाराज, एवढे कष्ट करतो, सर्व शेती आपल्यासाठी तो वडील सांभाळत असतो महाराज. सगळा भार आपल्या घरामधला सगळा भार जर कुणावर असेल तर फक्त आणि फक्त आपल्या वडिलांवरती असतो. सगळं घर त्याच्यावर डिपेंड असतं महाराज. सगळं घर, अख्खं घर तो चालवतो. मग घरामध्ये किती सदस्य असो, 8 असो, 10 असो, 5 असो, 4 असो, सगळा भार कोणावरती असेल तर फक्त आणि फक्त वडिलांवरती असतो महाराज. वडील हे घराचे आधारस्तंभ असतात. आणि एकदा का आपल्या जीवनामधले वडील गेले महाराज, आई गेली की मग आपल्या जीवनाला काही सुद्धा किंमत राहत. एखाद्या मुलीची आई बाबा जर गेले महाराज तर तिला माहेर सुद्धा या वाटत नाही. माहेर ती अजिबात सुद्धा येऊनच बघत नाही. कारण आई वडील जर नसेल तर त्या माहेरामध्ये महिलांना कोणी सुद्धा किंमत देत नाही. जेवढं आई प्रेम करेल, वडील प्रेम करेल, तेवढं कोणी सुद्धा आपल्यावरती प्रेम करू शकत. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तो बाप एवढं कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, त्या काहीतरी त्याचं चीज झालं पाहिजे महाराज. कारण म्हातारपणी सुद्धा आपण आई वडिलांना सांभाळणे म्हणून गरजेचं. ते जर आपल्याला एवढं लहानचं मोठं करू शकतात तर आपण 8-10 वर्ष त्यांना सांभाळू शकत नाही का महाराज. ते आपलं कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना सांभाळा. तो बाप एवढं कष्ट करतोय महाराज. मला कस तरी होत या बाप लोकाचं बघताना, मला कस तरी होत या बाप लोकाचं बघताना. माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना. माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा कारभारी रोज शेतात जायचा, भाकरी पोरांना ठेवून कांडा उसाचा खायचा. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना,
बाप लोकाचा बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना आली दसरा दिवाळी बापा बाजारी जायचं उधार पाधार कपडे पुराणा आणायचं मला कसं तरी होत या बाप लोकाचं बघताना मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना म्हणून माझे हात जोडून एकच विनंती आहे वराज आई वडिलांची सेवा करा. काही जीवनामध्ये केलं नाही तरी चालेल. तुम्ही आई वडिलांची जर सेवा करत असेल आणि तुम्ही किती कीर्तन करत असेल किती पकवास ठोकत असेल किती गायन करत असेल तर तुमचा काही सुद्धा फायदा आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणजे आम्ही आई वडिलांना सांभाळलं पाहिजे तेव्हाच आमचा तुम्हाला सांगण्याचा अधिकार. आमचेच आई वडील जर वृद्धाश्रमात असेल आणि आम्ही जर इकडे ठोकत असेल कीर्तन तर काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. म्हणजे तुम्ही सगळं आमच्यावर ते आणून सोडू नका. तुम्ही तुमचाच विचार करा मी आमचा विचार करून ठेवलाय बरं का. म्हणून आई वडिलांची सेवा करा बरं एवढंच मला सांगायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. या जगामध्ये कुणी सुद्धा कुणाचं नाही महाराज कुणी सुद्धा कुणाचं नाही. आपल्याला असं वाटतं की आई वडील आपले हे आपले नातलग आपले पण शेवटी कुणी सुद्धा आपल्या कामाला येत नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी 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 नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे
कुणीच कुणाचं नाही. आपल्याला वाटतं हे माझं आहे ते माझं आहे, पण कुणी सुद्धा कुणाचं. एक व्यक्ती त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर तो एका साधूकडे गेला. साधूकडे गेल्याच्या नंतर साधू महात्मा म्हणाले की बाबा कुणी सुद्धा कुणाचं. तो म्हटला महाराज तुम्ही असं कसं म्हणता कुणी कुणाचं नाही. अहो माझी आई मला एवढा जीव लावते, बायको एवढा जीव लावते, माझे बाबा एवढे जीव लावते, सगळे माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि तुम्ही म्हणता कुणीच कुणाचं नाही. मला तुमच्यावरती काही विश्वास. आता साधू महात्मे म्हणाले आपण परीक्षा घेऊन बघू. साधू महात्म्याने त्याने योग ध्यान योगामध्ये कसं बसायचं हे सांगितलं आणि याला एक दिवशी घरी पाठवलं. म्हटले घरी जा आणि आता आज काय कर 4 वाजता तू साधनेमध्ये. हा बसल्याच्या नंतर साधनेमध्ये बसला आणि बसल्याच्या नंतर सकाळी त्याची बायको त्याला उठवायला आली. आता हा उठायलाच तयार नाही. तिने एवढे आवाज दिले अहो 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 उठा ना, उठायला काही तयार आला. आता तिला असं वाटलं याचा खेळ संपला. तिने जशी रडायला सुरुवात केली महाराज अशी रडायला लागली अशी रडायला लागली. आता महिला मंडळाला सांगायचं कामच नाही कसं रडतात. तर मला रडता येत नाही तर मी रडून दाखवलं असतं तुम्हाला, पण मला काही जमत. एवढी रडायला लागली महाराज. शेजारच्या बाजारच्या सगळ्या जमा. त्यांना कुठं बोलवायचं काम पडेल कीर्तनात त्यांना आवाज द्यायचं काम पडेल, पण रडायला मात्र आवाज द्यायचं का आपोआपच येतात महाराज. कधी त्याला बोलल्या नसेल, त्याला जाऊन गेला तर बोलला नसेल, पण कधी तो गेला की लगेच रडायला हजर. असं रडतात की पाहिजे काम असते. आता यांनी रडायला सुरुवात केली. सगळं गाव जमा झालं. बाबा म्हणू लागले बाबा मी गेलो असतो तर बरं झालं असतं रे देवा, माझ्या मुलाला का बरं नेलं. आई म्हणते की देवा तू काय केलं, मला नेलं असतं तर चाललं असतं, माझ्या बाळाला का नेलं. बायको म्हणायला लागली मी गेले असते तर बरं झालं असतं, यांना का नेलं. सगळे रडायला लागले आणि रडत असताना त्यांना घेऊन जाणार स्मशानभूमीत त्याला नेणार तेवढ्या साधू महात्मे त्या ठिकाणी. साधू महात्मे आल्याच्या नंतर आता यांनी साधू महात्म्यांना सांगितलं की बाबा आम्ही गेलो असतो तर बरं झालं असतं, माझा मुलगा वाचायला पाहिजे. आता साधू महात्मे म्हणाले माझ्याकडे एक उपाय. दूध आणा म्हणे, एक ग्लास भरून दूध आणलं, त्याच्यामध्ये केसर बदाम आणले आणि आणल्याच्या नंतर साधू महात्म्याने एक पुडी घेतली आपल्या झोळीमधून आणि त्या ग्लासामध्ये टाकल्याच्या नंतर आता साधू महात्मे म्हणाले की हे पुडी जर तुम्ही घेतलं, हे ग्लासभर दूध जर तुम्ही घेतलं तर तुम्ही मराल आणि तुमचा मुलगा जिवंत. आता बाबा जवळ नेलं, बाबा काही घ्यायला तयार. बाबा म्हणाले मी घेतलं असतं हो महाराज, पण आमच्या त्या म्हशी कोण सोडल, मग त्याच्यामुळे मी काही घे. आई म्हणली मी घेतलं असतं महाराज, पण काय करावं माझे नातू माझ्याशिवाय राहतच. मग आता मध्ये कधी गचकली तिची नातू राहणार नाही का महाराज, सगळे राहतात. सांभाळायला ते वळायला वाटी, सांभाळायला नाती असतातच महाराज. ती म्हटली मी काय घेत नाही. आता बायको जवळ आणले, बायको जवळ ग्लास आणल्याच्या नंतर ती म्हटली महाराज मी काय घेत नाही बरं, मी हा काय मी दुसरा करीन, मी कशाला घेऊ, हा नाही तर मग दुसरा, एवढं काय. म्हटले महाराज तुम्ही घ्या, तुम्ही घेतल्याच्या नंतर आम्ही काय करू, तुमचं शिरपूर गावामध्ये मोठं मंदिर बांधू, तरच तुम्हाला दिवा लावून येत जाऊ. वाटलंच तुम्ही आरती सांगून द्या, ती आरती आम्ही घेत जाऊ, कारण तुम्ही गेले काय राहिले काय तुमचं मागं पुढं काहीच नाही, तुम्ही गेले तरी चालतं. आता साधू महात्मे तो ग्लास घेणार तेवढ्यात तो मुलगा जागा झाला आणि जागा झाल्याच्या नंतर त्या मुलाने त्या संतांचे साधूंचे पाय धरले की बाबा तुम्ही खरंच सांगत होता, खरंच या जगामध्ये कुणी सुद्धा कुणाचं, सगळे कसे आहेत मला स्वार्थी आहेत, सगळे स्वार्थी आहे, आपलं कुणी सुद्धा. तसं बघायला गेलं हा संसार कसा आहे हो, दुःखाचा संसार आहे. दुःख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. या जगामध्ये वास्तवात जर पाहिलं गेलं तर कुठे सुद्धा सुख मिळत. आपल्याला असं वाटतं आपलं घर जर मातीचं असेल, आपल्याला वाटतं मोठं घर बांधावं, शेती घ्यावी, याने सुख मिळेल त्याने सुख मिळेल. आता ज्यांचे लग्न राहिले त्यांना काय वाटतं लग्न झाल्यानंतर सुख मिळेल, पण सुख मिळत. हा संसाराचा दुःखाचा आहे आणि दुःखाचा संसार असताना तुम्हाला सुख तुम्ही शोधत बसाल, पण सुख तुम्हाला प्राप्त होणार.
एक व्यक्ती दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, व सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताई हुरे. या जीवनामध्ये सुख मात्र नाही तेव्हा केवळ आणि केवळ दुःख आहे. एक दृष्टांत सांगून जाईल. एक व्यक्ती जंगलामधून जात असताना त्याच्या पाठीमागे वाघ लागला. वाघ माहिती आहे ना? आणि वाघ लागल्याच्या नंतर हा पळत सुटला आणि एका विहिरी जवळ आला. त्या विहिरीला एक आंब्याची फांदी होती, त्या फांदीला लटकला. आता याला वाटलं आपण विहिरीमध्ये उडी मारू आणि कसा तरी आपला जीव वाचू. पण याने विहिरीमध्ये बघितलं तर नाक फणी काढूनच होता. आणि हा ज्या फांदीला लटकलेला होता त्या फांदीला एक आग्या मोहळ होती. याने जशी उडी मारायला गेला तसा ते आग्या मोहळ उठला आणि एवढ्या माशा चावल्या महाराज की विचारत असेल. तेवढ्यामध्ये प्रसंग असा झाला की त्या मोहळ जे होते त्याचा कांदा फुटला आणि एकच थेंब याच्या तोंडामध्ये. हा म्हणला वा काय गोड आहे. आता एका थेंबाचा जेवढा आनंद याला झाला तेवढाच आनंद तेवढाच सुख फक्त या संसारामध्ये नाही, तर या संसारामध्ये केवळ आणि केवळ दुःखच आहे महाराज. या संसारामध्ये मात्र तीळ मात्र सुख नाही. आणि आपलं कसं वासना असते महाराज. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगी हरिरूप. वासना इतकी बेकार असते की त्याच्यामुळे जीवाला परत जन्म घ्यावा लागतो. वासना एवढी बेकार असते. आता एखाद्याने जर बंगला बांधला आणि त्याने ते गज वरती काढले असते का बंगल्याचे, आणि गज वरती काढलेले असले की हा दुसरा मजला चढवतो, तिसरा मजला चढवतो, पण ते गज मात्र वरच्या वरतीच. आता आजकालची लोक मुलाच्या आशेने एवढ्या मुली 10 मुली झाल्या तरी सुद्धा मुलाची अपेक्षा त्यांना असते. मग तू मुलगा त्यांना घराच्या बाहेर हाकलून देऊ, त्यांना मारो झोडो काही करो, पण त्यांना मुलगा पाहिजे. वासना एवढी बेकार आहे महाराज, खूप बेकार वासना. आता पहिले तर तुम्ही हुंडे घेत होते, आता कसं झालं? आता काही मुली तुम्हाला भेटत, ज्यांचं जमलं त्यांचं जमलं, आता तुमचं काही जमत नाही. एवढे हुंडे घेत होते महाराज, 5 लाख 10 लाख. त्यांना वाटत काय जस काही यांच्या बापांनी यांना शिकवलं ना, आम्हाला शिकवलंच नाही, आम्हाला सांभाळलंच नाही. जस काही एवढे उड्या मारत होते. आता म्हणते फक्त मुलगी बघा, काळी असो वेंद्री असो कशी असो फक्त बघा. कारण आपला टाइम आहे का, एक दिवस सगळ्यांचे दिवस येतात जर का. पहिले तुमचे दिवस चांगले होते तर मी खूप उड्या मारल्या. आता कोणाची सत्ता आहे? आता आमची सत्ता आहे, ध्यानात ठेवा बरं. विठ्ठल विठ्ठल आपण सांप्रदायिक पूर्वक एकदा भजन घेऊ. सगळ्यांनी हात वरती करा, मागचे हात वरती करा बरं का. उभे राहिलेले विठोबा